नमस्कार, मी सुवर्ण. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निवडणुका 3 महिन्यांनी घ्या असं कोर्टानं स्पष्ट केलंय. केंद्राप्रमाणे राज्यानं डेटा गोळा करावा. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपास नकारही देण्यात आलेला आहे. पण 2 महत्त्वाच्या गोष्टी या बातमीमध्ये आहेत. एकतर कोर्टानं हे स्पष्ट केलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 3 महिन्यांनी घ्या असं कोर्टानं म्हटलंय. ही एक महत्त्वाची बाब. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब, राज्य सरकार वारंवार कोर्टात असं म्हणत होतं की केंद्राकडून हा डेटा मिळावा, मात्र केंद्राप्रमाणे राज्यानं डेटा गोळा करावा असं स्पष्ट केलंय कोर्टानं. निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपाला सुद्धा नकार देण्यात आलेला आहे. 17 जानेवारीला पुढची सुनावणी आहे, पण निवडणुका 3 महिन्यांनी घ्या असं कोर्टानं सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे केंद्रानं जसा डेटा गोळा केला तसा राज्यानं डेटा गोळा करावा असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. या बातमीमध्ये या 2 अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत. सुप्रीम कोर्टानं 2 महत्त्वाचे निर्देश दिलेत किंवा सल्ले दिलेत. एकतर निवडणुका 3 महिन्यांनी घ्या, पुढची सुनावणी 17 जानेवारीला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, केंद्राप्रमाणे राज्यानं डेटा गोळा करावा. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मोठा धक्का बसलेला आहे. वकिलांनी चांगला युक्तिवाद केला असं छगन भुजबळ म्हणतायत. केंद्राने डेटा ओबीसी संबंधित नाही हे सांगितलंय. सर्व निवडणुकांच्या 27% जागा जनरल सीटमध्ये आहे. पुढच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नाही असंही स्पष्ट केलंय. 17 जानेवारीपर्यंत डेटा एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. जलद गतीनं आयोगानं काम करणं गरजेचं आहे असं भुजबळ म्हणाले. दरम्यान प्रशासनानं सहकार्य करावं असंही भुजबळांनी म्हटलंय. दिवस रात्र बसून हा डेटा गोळा करावा लागेल. सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करावं असं भुजबळांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र इलेक्शन कमिशनचे कटनेश्वरकर त्यांनी सांगितलं मग पुढच्या इलेक्शनचं आणखी काय करायचं, आम्ही पुढच्या इलेक्शन पण असंच करायचं का. मग त्यांनी सांगितलं हो, पुढचं इलेक्शनसुद्धा जे आहे हे जनरलमध्येच करायचं. थोडक्यात म्हणजे ओबीसींना रिझर्वेशन नाही. परंतु त्याने एक ठेवलं की बा आम्ही जे आहे 17 जानेवारीला परत ही केस ठेवतो आहोत आणि तोपर्यंत आयोगाचं काय कुठपर्यंत काम होतं आहे, काय चाललेलं आहे, हे सगळं आम्ही त्यावेळेला पाहू आणि त्याच्यानंतर बघू म्हणाले. म्हणजे त्याच्यावर त्यांनी काही एकदम असं स्पेसिफिक काय सांगितलं नाही, पण तोपर्यंत आपण पाहू म्हणाले. त्यांचं काय आयोगाने कितपत काम केलेलं आहे, काय पुढे येतं ते बघूया. जलद गतीनं जे आहे आयोगानं आपलं काम करणं आणि त्याला प्रशासनातील सर्व सचिव या सगळ्यांनी जे पूर्ण सहकार्य करणं आणि पूर्ण प्रशासन शेवटपर्यंत म्हणजे ग्रामीण भागापर्यंत प्रशासन जे काही असेल किंवा इतर जे आहेत त्यांनी सगळ्यांनी रात्रंदिवस बसून ते करणं एवढंच आता आपल्या हातामध्ये आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलतायत. यांनी बाबरी मस्जिद बांधली, रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलं, तर यांनी बांधलं. काल वाराणसीमध्ये त्या ठिकाणचा सगळ्या आतापर्यंत मोठा इतिहास काल दाखवला गेला. जो अन्याय अत्याचार झाला तो मोदीजींनी घालवला. तिकडे शंकराचार्यांचं समाधीचं पुनर्स्थापना केदारनाथला मोदीजींनी केली. आणि त्यामुळे हिंदुत्वाचं तर आता अलीकडे राहुल गांधी पण मंदिरात जायला लागले. पण त्यांना हे दाखवता आलं पाहिजे की ज्या ज्या मंदिरांवर आघात झाला, ज्या मूर्त्या फोडल्या गेल्या, त्याची पुनर्स्थापना आम्ही करणार आहे. हे त्यांनी दाखवलं तर सामान्य हिंदूला विश्वास असा वाटेल की आमच्या वोट बँकेचे हे वारस झाले. सामान्य हिंदूला आज असं वाटतं की आमच्या वोट बँकेचे मोदी वारस झाले. एक पुणेकरांविषयी प्रश्न आहे. सध्या पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून पुणेकरांवर विना हेल्मेटचे दंड थोपायला लागलेत. 5-5, 6-6 हजार रुपये प्रत्येकाने बऱ्याच जणांना दंड आले, असे लाखो लोकांना आले. त्याबद्दल आपलं काय? भारतीय जनता पार्टीचा ही जी हुकुमशाही चाललेली आहे, जुलूम चाललेला आहे, याचा भारतीय जनता पार्टीचा याला विरोध आहे.
या सगळ्या घडामोडी आपण बघतो आहोत. एका बाजूला वेगवान राजकीय घडामोडीही घडतायत आणि दुसरीकडे आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते, वेगवेगळ्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रशांत, आज महत्त्वाचा निर्णय समोर येतो आहे. कोर्ट काय म्हणाले याविषयी काय स्पष्टता कराल? सुवर्णा, जर कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत जवळपास 3 दिवसाच्या सुनावणीनंतर हा साधारणतः 10 पानाचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे की हा ओबीसीच्या आरक्षणाचा जो आदेश आहे, या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. ओबीसी आरक्षित जागा या आता सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये लढल्या जातील आणि निवडणुका होतील. ओबीसी आरक्षणाबाबत राज्याने काढलेल्या वटहुकुमाला आम्ही मान्यता देणार नाही. पुढील 2 पर्यायाचा विचार करून राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असं स्पष्ट सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आणि आगामी सुनावणी ही 17 जानेवारीला ठेवली आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या स्पष्ट स्वरूपात आदेश दिला त्यामध्ये आता 27% आरक्षणाची बाब हे 27 जानेवारीपर्यंत लांबणीवर पडलेली आहे. 3 महिन्यात डाटा एकत्र करून या निवडणुका घ्या, हा पहिला पर्याय सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सुचविला. दुसरा पर्याय जो सुचवलेला आहे तो संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करून 3 महिन्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल द्यावा आणि त्या आधारे सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, अशा प्रकारचं स्पष्टीकरण, अशा प्रकारचा स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. 6 डिसेंबरला जो आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्यामध्ये कुठलाही बदल नाही, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आम्ही जो अध्यादेश राज्य सरकारने काढला होता, ज्याला स्थगिती दिली होती, ती स्थगिती आम्ही उठवणार नाही आणि स्पष्टपणे 2 पर्याय राज्य सरकारला सुचवलेला आहे. आता जो चेंडू आहे तो राज्य सरकारच्या कोर्टात आहे. राज्य सरकार यावर विस्ताराने निर्णय घेईल आणि त्याच्या आधारावरच निर्णय होईल. प्रशांत, आतापर्यंत म्हणजे आजच्या सुनावणीपर्यंत कायम आणि वारंवार जे राजकारण झालं किंवा वक्तव्य झाली ती अशा मुद्द्यावर झाली की इम्पिरिकल डेटा हा केंद्राला द्यावा, राज्य सरकार तो गोळा करण्यामध्ये वेळ जाणार आहे. या मुद्द्यावर सुनावणी दरम्यान काय झालं? सकाळी साधारणतः 11 वाजता ही सुनावणी सुरू झाली आणि राज्य सरकारची मागणी ही होती की केंद्र सरकारने जो सेन्सेस केलेला आहे त्यामध्ये इम्पिरिकल डाटा त्यांच्याकडे आहे, तो डाटा आम्हाला द्यावा. त्यावरती केंद्र सरकारने एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट म्हटलं होतं, हे धक्कादायक होतं प्रतिज्ञापत्र, जेव्हा याची माहिती पुढे आली की केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचा इम्पिरिकल डाटा हा राज्य सरकारला द्यायला तयार नाही आणि यावरती सुप्रीम कोर्ट आता निर्णय घेणार होतं. साधारणतः सुनावणी पूर्ण झाली. ज्या कोर्टाचे जे खास करून तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहे, महाअधिवक्ता आहे केंद्र सरकारचे, त्यांनी स्पष्ट केलं की यामध्ये तांत्रिक चुका आहेत आणि तांत्रिक चुकांच्या आधारावर एकत्र केलेला इम्पिरिकल डाटा हा जर आपण राज्य सरकारला दिला तर त्याच्या विरुद्ध जर पुन्हा कोणी कोर्टात आलं तर अशा वेळी होऊ शकतं पुन्हाच निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळू शकते. त्यापेक्षा राज्य सरकारने आपला डाटा एकत्र करावा आणि त्याच इम्पिरिकल डाटाच्या आधारावरती मागणी करावी. संपूर्णपणे या प्रतिज्ञापत्राचा आधार घेत केंद्र सरकारच्या आधारावरती पहिला जो निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने तो आम्ही या प्रकरणामध्ये मूळ प्रकरणामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मूळ जे प्रकरण आहे त्यामध्ये कुठलीही हस्तक्षेप याचिका स्वीकारणार नाही. इथंच पहिला दणका हा समता परिषदेची हस्तक्षेप याचिका होती, जी छगन भुजबळ यांची हस्तक्षेप याचिका होती, त्याला बसला आणि इम्पिरिकल डाटा केंद्र सरकार देणार नाही याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. हे सगळ्यात मोठा पहिला धक्का. आणि त्यानंतर साधारणतः पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली, खास करून तारखांच्या निवडणुकीच्या तारखांच्या संदर्भात, ज्यामध्ये कपिल सिब्बल यांनी देखील आपलं म्हणणं मांडलं होतं, मुकुल रोहतगी यांनी देखील म्हणणं मांडलं होतं राज्य सरकारच्या वतीने. आणि त्या सगळ्यांच्या आधारावरती यापूर्वी जसं मी सुवर्ण सांगितलं की 2 पर्याय राज्य सरकार पुढे दिले. आता राज्य सरकारला निर्णय घ्यायचा आहे. नक्की, पण फार महत्त्वाचा आजचा दिवस राहिला. खूप दिवस यावर चर्चा होत होती. आज सुनावणी दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी आपण आशा करूया. आणि जसं तुम्ही सांगताय पुढची सुनावणी ही जानेवारीमध्ये आहे, त्यामुळे त्या सुनावणीमध्ये काय होतं हेही बघायचं. धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. आणि नागपुरामध्ये आता चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत. थेट प्रक्षेपण. महाराष्ट्र एकीकडे आर्थिक संकटात आहे, दुसरीकडे हे टोचलेबाजी. नाही, महाराष्ट्र सरकारने काय निर्णय घेतला मला माहिती नाही, पण हे गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र सरकारने शेतकरी शेतमजूर आज इतकी वाईट परिस्थिती आहे की शेतकऱ्याचे वीज पंप कापतायत. आज शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे, लाखो कनेक्शन कापून ठेवले आहे शेतकऱ्यांचे. त्यामुळं सरकारने पहिलं लक्ष कुठं दिलं पाहिजे, शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापू नये. त्या ठिकाणी रस्त्याकरता पैसे नाही आहे, पूर हानीकरता पैसा नाही आहे,
मोठ्या प्रमाणावर अजूनही शेतकऱ्याचा बोनस दिला नाही, धानाचा बोनस अजून दिला नाहीये, याकरता पैसा दिला पाहिजे. बाकी त्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचे ते घ्यावेत, पण या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. नाना फडणवीस सर म्हणाले की आम्ही भारतीय जनता पार्टी मुक्त महाराष्ट्र करू, असं काय त्यांनी आपल्या बाईटमध्ये बोला. तुमचं काय? नाना पटोले यांनी आपल्या गावातल्या ग्रामपंचायत सुद्धा भारतीय जनता पार्टी मुक्त करून दाखवावी, मग बाकीच्या गोष्टी बोलाव्या. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नेते आत्ता नागपुरातून बोलत होते. खरे तर नागपूरचा आणि अकोल्याच्या निकालानंतर या प्रतिक्रिया येत आहेत. या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत, पण आजच्या दिवसभरातली जी काही घडामोड आहे त्यावरची प्रतिक्रिया बावनकुळे यांची होती. आता आपण घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आजच्या निकालासंदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा काय म्हणणं मांडलेलं आहे ते बघूयात. ट्रिपल टेस्ट पास झाल्याशिवाय आपला अध्यादेश जो आहे तो चालणार नाही. मग याचा अर्थ असा की 50% वर रिझर्वेशन देता येणार नाही. 1 आयोग निर्माण व्हायला पाहिजे, 2 आणि इम्पिरिकल डेटा तयार पाहिजे, 3. त्यातला इम्पिरिकल डेटा हा जो भाग आहे इथे सगळं घोडं अडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आधीच्या निर्णयामध्ये 2 शब्द वापरलेत, कोलेट आणि कंटेम्परेनियस. कोलेट याचा अर्थ ते कम्पेअर करता आला पाहिजे डेटा, त्याची इव्हॅल्युएशन करता आली पाहिजे, आणि कंटेम्परेनियस याचा अर्थ असा की तो आत्ता लागू पाहिजे. आत्ता कुठे कुठे कसं कसं रिझर्वेशनची गरज आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. तर हा डेटा आत्ता तर आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे आत्ता ओबीसीचं रिझर्वेशन घेता येणार नाही. हा पॉईंट 1. आता 3 महिन्यात जर का हे करू शकले तर ते रिझर्वेशन मान्य होईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. फक्त आपल्या माहितीसाठी सांगतो की 5 वर्षाच्या पुढे मुदत वाढवता येत नाही, हे घटनात्मक बंधन आहे. म्हणजे अगदीच आणीबाणी असेल, कुठे भूकंप झाला वगैरे तर गोष्ट वेगळी. जिथे निवडणुका होणार नाहीत तिथे नंतर घेता येतात. असं नाही आहे की त्या कायमच्या रद्द झाल्या. खूप जणांचा असा गैरसमज आहे की आत्ता ओबीसी आरक्षण दिलं नाही की ते पुढे कधीच मिळणार नाही. तसं अजिबात नाही आहे. माझ्या ज्ञानाप्रमाणे 243D आणि T खाली विधानसभेला, प्रत्येक राज्याच्या विधानसभेला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स नंतर ओबीसीचं रिझर्वेशन 50% देता येतं. फक्त ते या ट्रिपल टेस्टमध्ये बसायला पाहिजे. तेव्हा ते कायमचं गेलेलं नाही आहे. फक्त या निवडणुकीत ते मिळणार की नाही हा वादाचा प्रश्न आहे. आणि मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की समजा नाही मिळालं तरी राजकीय पक्षांमध्ये एकमत झालं आणि त्यांनी फक्त ओबीसी लोकांना उभं केलं तिथे, तर ते ऑटोमॅटिक मिळाल्यासारखंच झालं ना. पण त्यात सामंजस्याची गरज आहे. ते मुश्किल आहे. समजा एखादा अपक्षही उभा राहू शकतो, त्याला अनेक गोष्टी हो, आहेत. हो. 3 महिन्यात राज्य सरकार डेटा सादर करू शकलं नाही तर मग पुढं काय? नाही, मग आरक्षण तर नाही करता येणार, उघड आहे. म्हणजे एक तर त्या ओपन कॅटेगरी म्हणून दाखवाव्या लागतील किंवा त्या होणारच नाहीत. मग त्या जेव्हा केव्हा आरक्षण येईल त्यावेळी ते पुढे होतील, तसं करता येतं, पुढे घेता येतील. पण आत्ता होणार नाही ते निश्चित. पंकजा मुंडे भाजपच्या नेत्या या सगळ्यावर काय म्हणतायत तेही बघणार आहोत. महत्त्वाची बातमी, पंकजा मुंडे असं म्हणतायत की ओबीसी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही नामुष्की आलेली आहे. केंद्राकडील डेटा निरुपयोगी आहे. राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट केली नाही. डेटा जमा करायला इच्छाशक्ती लागते. 3 महिन्यांमध्ये डेटा जमा करणं शक्य आहे. सरकारने 2 वर्ष वेळ का लावला? राज्य सरकारने आता कोणतीही हयगय करू नये. आता तरी केंद्राकडे बोट टाकणं थांबवावं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रश्न विचारला की हा जर डेटा नव्हता तर देवेंद्र फडणवीसांनी पत्र का पाठवले होते हा डेटा मिळण्याकरता? त्याचं एकमेव कारण आहे, यापूर्वी मी सांगितलंय, आमच्या काळातली केस ही ट्रिपल टेस्टची केस नव्हती. त्या काळामध्ये 50% वरचं आरक्षण जस्टिफाय करायला सांगितलं होतं आणि 50% वरचं आरक्षण जस्टिफाय करण्याकरता सेन्सस डेटा आम्ही मागितला होता. त्यानंतर 13/12/2019ला 50% वरच्या आरक्षणाचा मुद्दा सील झाला आणि केवळ ट्रिपल टेस्टचा मुद्दा उरला. आणि मग ट्रिपल टेस्टचा मुद्दा जर उरला तर त्याच्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करणे आणि त्याच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा जमा करणे. आणि तो इम्पेरिकल डेटा म्हणजे काय तर ओबीसी राजकीय दृष्ट्या मागासलेले आहेत या संदर्भातली माहिती गोळा करणे आणि मग प्रत्येक जिल्हाशहा त्याची मर्यादा ठरवणे. अशा प्रकारची ही
ट्रिपल टेस्ट सांगितली होती. ही ट्रिपल टेस्ट न केल्यामुळे आज अशा प्रकारची वेळ आली आहे. आता मी भुजबळ साहेबांचं ऐकलं, त्यांनी सांगितलं आम्ही सगळे डिपार्टमेंट कामाला लावू आणि तात्काळ अशा प्रकारचा रिपोर्ट तयार करू. एवढंच नाही तर आज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आम्ही 3 महिन्यामध्ये रिपोर्ट तयार करतो. मग हे आज जर तुम्ही सांगू शकता तर 2 वर्ष हा रिपोर्ट तयार करण्याकरता वेळ का घालवला? 2 वर्ष केंद्र सरकारकडे बोटं का दाखवली? आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. केंद्र सरकारचा जो सोशो इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचा डेटा आहे तो याच्या कामाचा नाही आहे. त्यामुळे तो डेटा अशुद्धही आहे आणि तो या कामाचाही नाही आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडे बोट दाखवता येणार नाही. आणि त्यासोबत आता जे राज्य सरकार म्हणत आहे की 3 महिन्यात आम्ही करू, ते जर आधी केलं असतं तर हे राजकीय आरक्षण गेलंच नसतं. सातत्याने हे मुद्दे सभागृहात मी मांडले, सभागृहाबाहेर मी मांडले, आमच्या सगळ्या नेत्यांनी हे मुद्दे मांडले. पण आत्तापर्यंत केवळ वेळ काढू धोरण आणि बोटं दाखवण्याचं धोरण हे राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं. आता माझी विनंती आहे, आम्हाला आजही मी सांगतो याच्यात आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही सरकारला सातत्याने याबद्दल सल्ले देतो. मी तर भुजबळ साहेबांची अनेक वेळा स्वतः चर्चा केली, त्यांनी माझ्याशी चर्चा केली. आजही संपूर्ण मदत आम्ही करायला तयार आहोत. वेळ गेलेली नाहीये. आता या निवडणुकांकरता तर दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे, परंतु पुढच्या निवडणुकांकरता तरी आता या ठिकाणी 3 महिन्यामध्ये राज्य सरकारने अशा प्रकारचा डेटा तयार करावा जो आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतः राज्य सरकारने मांडलं. राज्य सरकारचे वकील म्हणाले की आम्हाला 3 महिन्याचा वेळ दिला तर आम्ही 3 महिन्यात इम्पेरिकल डेटा तयार करतो आणि त्याचा अहवाल तयार करतो. तर तो तयार करावा आणि यापुढची कुठलीही निवडणूक जोपर्यंत हा इम्पेरिकल डेटा बॅकवर्डनेसचा तयार होत नाही आणि ट्रिपल टेस्ट फुलफिल होत नाही तोपर्यंत यापुढची कुठलीही निवडणूक ही राज्य सरकारने घेऊ नये. आवश्यकता असेल तर त्याकरता राज्य सरकारने कायदा तयार करावा. आम्ही त्याला मदत करू, एकमताने तो कायदा मंजूर करू. पण आता पहिल्यांदा 5 जिल्हा परिषदा गेल्या, आता 2 जिल्हा परिषदा अजून आणि 105 नगरपंचायती, इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसींना डावलण्याचं काम हे या नाकर्तेपणामुळे होत आहे. यापुढे तरी किमान 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करून त्यानंतरच इतर निवडणुका राज्य सरकारने घ्यावा अशी आमची मागणी आहे. 2 वर्ष डेटा सरकारने कलेक्ट केला नाही, 3 महिने म्हणतायत, पण शंका उपस्थित होता की 3 महिने तरी करतील का सरकार? हा डेटा 3 महिन्यामध्ये कलेक्ट करणं शक्य आहे. कारण याच्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या वेळी असाच डेटा हा राज्य मागासवर्ग आयोगाने 4 महिन्यामध्ये कलेक्ट केला होता. तो एक्सपिडाइट करून 3 महिन्यात देखील कलेक्ट करणं शक्य आहे. एवढंच नाही तर ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांपुढे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी असं आमची बैठक झाली आणि तिथे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना विनंती केली होती त्या बैठकीत यायची मुख्यमंत्र्यांनी. आणि ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं त्यांनी तर सांगितलं मला रिसोर्सेस दिले तर मी 1 महिन्यात देखील हे काम पूर्ण करू शकतो, एवढी माझी तयारी आहे. दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लो. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मोठा धक्का बसलेला आहे. या घडीची म्हणजे आज दिवसभरातली ही लक्षणीय बातमी आहे. सुप्रीम कोर्टाने जे काही म्हटलं किंवा आता राज्याने स्वतःचा डेटा स्वतः गोळा करायचा आहे त्याकरता 3 महिने त्यांच्या हातात आहेत आणि या सगळ्यामध्ये काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे. या सगळ्याविषयी तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी नागपुरातून आपल्या सोबत आहेत. तुषार, सुप्रीम कोर्टाने आपल्या सुनावणी दरम्यान 2-3 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि सल्ले सुद्धा दिलेले आहेत किंवा पर्याय सुद्धा राज्य सरकार समोर ठेवलेले आहेत. काय सांगशील सगळ्याविषयी आजच्या या मोठ्या बातमीविषयी? सुवर्ण, आपण एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आरक्षण 3 प्रकारचे आपल्याकडे मिळतात. एक राजकीय आरक्षण असतं, एक शैक्षणिक आरक्षण असतं आणि एक नोकऱ्यांसंदर्भातलं आरक्षण असतं. ओबीसी आरक्षणाचा जो तिढा आहे हा राजकीय आरक्षणाचा तिढा आहे आणि सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलं की केंद्र सरकारकडे जो डेटा आहे तो शैक्षणिक मागासलेपण आणि नोकऱ्यांमधलं जे मागासलेपण आहे त्या मागासलेपणाचा डेटा आहे. आणि ओबीसीला जर का आपलं आरक्षण मिळवायचं असेल तर ओबीसीने आपलं मागासलेपण हे राजकीय मागासलेपण सिद्ध करायचं आहे. यावरच ना हे पूर्ण कन्फ्युजन आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने याआधीच ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय दिला होता. त्यामध्ये राज्य सरकारने
इम्पेरियल डेटा गोळा करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. असं असताना देखील राज्य सरकारने अध्यादेश काढला आणि ओबीसीच्या आरक्षण परत ओबीसीचं आरक्षण घोषित करून परत राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे 105 नगरपंचायत नगर परिषदच्या निवडणुका आणि 2 जिल्हा परिषदच्या निवडणुका त्यामध्ये भंडारा गोंदिया यांच्या निवडणुका लावल्या. त्यामुळे ह्याच भूमिकेसंदर्भात सगळीकडे कन्फ्युजन पाहायला मिळत असताना परत आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला इम्पेरिकल डेटा जो द्यायचा आहे तो राज्यालाच द्यायचा आहे, तो केंद्राला द्यायचा नाही आणि 3 महिन्यामध्ये आता तो द्यावा लागेल. महत्त्वाचा विषय की सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं आरक्षण हे कायमचं रद्द केलं नाही तर फक्त म्हणजे जे राजकीय आरक्षण ओबीसींना द्यायला पाहिजे त्यासाठी जो निकष आहे त्या निकषाची मागणी केली की ओबीसीचं जे राजकीय मागासलेपण आहे ते सिद्ध करणारे आकडेवारी द्या आणि करंटचे द्या, म्हणजे जुने नको द्या, 2011चे देखील नको द्या. तर ह्याच सर्व घोड असताना ज्या प्रकारे राज्य सरकारने अध्यादेश काढला आणि त्यानंतर पुन्हा वाद झाला तर आता भारतीय जनता पक्षाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली या संदर्भात की यावेळेस ठीक आहे सुप्रीम कोर्टाने तुषार, एका बाजूला राज्य सरकारने स्वतःचा एम्पिरिकल डेटा स्वतः गोळा करायचा आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटल्यानंतर आणि येऊ घातलेल्या निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढे काय होईल, म्हणजे आजच्या निकालानंतरचे परिणाम काय असतील? निश्चितच देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की भाजप यापुढे आक्रमक राहणार आहे. आजच्या निकालानंतर ज्या काही निवडणुका होत आहेत ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे तिथे ओबीसी शिवाय निवडणुका होत आहे. मात्र येणाऱ्या ज्या काही भविष्यातल्या राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार त्या जर का ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागल्या तर निश्चितच भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरेल असं भारतीय जनता पक्षाकडनं सांगितलं गेलं आणि राज्य सरकारकडे आता पर्याय नाही. राज्य सरकारला 3 महिन्याच्या आत हा इम्पेरिकल डेटा द्यावाच लागेल. इम्पेरिकल डेटामध्ये देखील एक गोष्ट महत्त्वाची की हा राजकीय मागासले पण सिद्ध करणारा डेटा द्यायचा आहे. म्हणजे ओबीसीतल्या ज्या काही वेगवेगळ्या पोट जाती त्यांच्या कोणत्या पोट जातीला राजकीय आरक्षण मिळालं नाही त्या कशा मागाचा हे सिद्ध करायचं आहे, नाही की शैक्षणिक आरक्षण किंवा नोकऱ्यांसंदर्भातलं आरक्षण तो डेटा मागितला नाही. यामध्ये जे कन्फ्युजन पाहायला मिळतं त्यामुळे हा वाद आणखी चिघळत गेलेला पाहायला मिळत होता. मात्र सुप्रीम कोर्टाने जी निर्णय दिला त्यावर भूमिका स्पष्ट झाली की राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा द्यायचा आहे तो राजकीय मागासले पण सिद्ध करणारा इम्पेरिकल डेटा द्यायचा आणि त्याची देखील ट्रिपल ट्रेस असायला हवी. नक्की, धन्यवाद तुषार, आपण सविस्तर याविषयी माहिती दिली त्याबद्दल. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आरक्षणासंदर्भात म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती. मुद्दा समोर आलेला आहे. राज्य सरकारनं प्रभावी भूमिका घ्यायला हवी. ओबीसी समाजावर अन्याय आहे, आरक्षणाशिवाय निवडणूक हा अन्याय असेल असं पंकजा मुंडे भाजपच्या नेत्या म्हणाल्या. ओबीसींना सुरक्षा देणं हे सरकारचं काम आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता कोर्टाच्या वर कोणी आहे का असा माझा साधा प्रश्न आहे. आपले जे लोकशाहीचे स्तंभ आहे त्याच्यामध्ये आपण कोर्टाला सर्वोच्च मानतो. सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की हा जो एम्पिरिकल डेटा आहे तो राज्य सरकारला केंद्र सरकारकडे मागण्याची आवश्यकता नाही, हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे आता जी परिस्थिती निर्माण झाली ती कोणामुळे झाली आहे हे परत मी दरवेळी जेव्हाही मी बाईट दिलाय, जेव्हाही मी स्टेटमेंट दिले, जेव्हाही मी मीडियाशी संवाद साधलाय मी तेव्हा हेच सांगितलं की राजकारण सोडा, हा विषय अस्तित्वाचा आहे. ओबीसींना परत संधी मिळण्यासाठी फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मला वाटतं जे नेते ज्येष्ठ आहेत, जे बहुजन नेते आहेत, जे ओबीसीचे नेते, जे विविध पक्षात आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या पण थोडंसं एक माणसाला जोखड असतं ते बाजूला ठेवून केवळ आणि केवळ ओबीसीचा विचार केला पाहिजे आणि स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. तात्काळ तुम्ही एक अधिवेशन घ्या, एम्पिरिकल डेटाच्या संदर्भातला टाइम बाउंड प्रोग्राम जाहीर करा. तुम्ही प्रत्येक गोष्ट खरेदी विक्री 100 गोष्टींसाठी बजेट देताय. 400-500 कोटीचं बजेट राज्यासाठी मोठी गोष्ट नाहीये. ते बजेट द्या ओबीसी आयोगाला आणि निर्णय घ्या. आता सुद्धा निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका स्थगित करण्यासाठी राज्य सरकार काय प्रतिष्ठा लावू शकतं ते लावा. त्यांच्यामध्ये सुद्धा मला वाटतं एक उभी फूट झालेली आहे. राज्य सरकारमध्ये असणारे ओबीसी मंत्री सुद्धा मला वाटतं हात बांधून बसलेले आहेत किंवा त्यांना कुठल्या तरी प्रेशरमध्ये ते काम करतात. पुन्हा एकदा स्वागत. बैलगाडा शर्यत बंदीवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती आणि राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी सुरू झालेली आहे. बंदी उठवण्याकरता राज्य सरकारनं याचिका केलेली आहे. बैलगाडा शर्यतीवरील वेचण कोर्ट उठवणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे राज्यभरातल्या अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. बैलगाडा शर्यत बंदी संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होते आहे. आता बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवली जाते का हे बघणं महत्त्वाचं आहे किंवा सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय निर्णय देतं हेही बघावं लागेल.
अनेक बैलगाडा चालक मालकांना अशी आशा आहे की बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवली जाईल. इतर राज्यांची उदाहरणं देत बैलगाडा शर्यतीवरची महाराष्ट्रातली बंदी उठवावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रशांत, बैलगाडा शर्यत बंदी संदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे का, काय अपडेट? बैलगाड्या सुनावणी जी याचिका होती बैलगाडा सुरू करण्यासंदर्भातल्या त्या संदर्भातली याचिका सुरू झालेली आहे. सुनावणी सुरू झाली आहे. महत्वाचं म्हणजे जस्टिस खानविलकर आणि जस्टिस रविकुमार यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. खास करून ज्या पद्धतीनं जल्लीकट्टीला परवानगी देण्यात आली आहे, तामिळनाडू असो कर्नाटकचा हा परंपरागत जो खेळ आहे, जो खास सोबत जनावरांसोबत खेळला जातो, त्याला संस्कृतीचा आधार आहे. त्याच आधारावरती महाराष्ट्रात देखील बैलगाडा शर्यत देखील हे पारंपरिक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात हा खेळ खेळला जातो आणि याला परंपरा तर आहेच आहे, पण संस्कृतीचा देखील आधार आहे. त्याचमुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मागणी केलेली आहे खास करून याचिकेमध्ये की बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी. आणि गेल्या 3 ते 4 सुनावणीमध्ये ज्या पद्धतीने बघितले की गेल्या 4 वर्षापासून या सुनावणी होऊ शकत नव्हती, पण गेल्या 2 महिन्यात ज्या पद्धतीनं वेगाने सुनावणी झाली आणि आता आज होऊ शकतं या संदर्भात निकाल येण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देखील मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हा निर्णय बैलगाडा शर्यतीच्या बाजूला लागला आणि महाराष्ट्रामध्ये जर शर्यत सुरू झाली तर एक मोठा दिलासा खास करून शेतकऱ्यांना असेल. कारण की खिल्लारी समाजाची खिल्लारी जातीची जी जनावर असतात ते त्यांचा नाश होतो. या नाशावेळी जर बैलगाडा शर्यतीला चालना मिळत असेल आणि त्यातून जे खिल्लारी जात पुढे आली आणि सोबतच ज्या पद्धतीनं दावा केला जात होता की घोड्यांमध्ये धावण्याची क्षमता आहे तशी खास करून बैलांमध्ये नसते, तो सुद्धा दावा पेटाला जो दावा होता तो देखील खास करून वैज्ञानिक आधारावरती खोडून काढलेला आहे. त्यामुळे सर्वांची इच्छा आहे की आता बैलगाडा शर्यत सुरू व्हावी आणि त्यासाठी याचिकाकर्त्यांनी ही मागणी केलेली आहे आणि लवकरच या याचिकेचा निकाल येण्याची शक्यता आहे. नक्की. आणि त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी प्रशांत पुन्हा एकदा आपल्याशी संपर्क साधू. तुर्तास धन्यवाद. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाचे रुग्णही दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं किंवा सॅनिटायझर स्वतःकडे बाळगणं नितांत गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे काळजी घ्या, बेफिक्री बेपरवाई दाखवू नका अशी विनंती, असं आवाहन. दिवसभरातल्या न्यूज 18 लोकमतवरच्या कुठल्याही महत्त्वाच्या बातम्या असतील, ताज्या घडामोडी तुम्हाला बघायच्या असतील तर news18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. इथेच थांबतो. पहा न्यूज 18 लोक.